अगदी आपली आज तुम्ही या ठिकाणी खासगी हॉस्पिटल समोर ठिय्या आंदोलन केलंय. मागणी काय आपली? माझी मागणी एवढे 24 मार्चला माझ्या मुलगाला टोळक्यानं 7 आरोपीनं माझ्या मुलगाला चाकू मारलं. चाकू मारूपासून मेन आरोपी 1.5 महिन्यापासून मोकार फिरतोय. त्याला पोलीस प्रशासन धरलं नाही आणि त्याने कोर्टात जाऊन अटकपूर्वी जामीन घेतली. मला न्याय मिळावा. मी गृहमंत्री साहेबांना सांगतो की मला न्याय द्यावं. माझा मुलगा दवाखान्यामध्ये मोताशी झुंजतोय. मी न्याय मागण्यासाठी हे आंदोलन करतोय आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण सुद्धा नाही करणार. मला खरोखर माझा मुलगा करता मुलगा माझी मच्छी गेली, माझा सगळा संसार त्याच्यात गेला. माझ्या मुलगाला 8-10 लाख रुपये मी खर्च लावलं तरी मला कोणी माझ्या पोलीस प्रशासन माझा कोणी पुकार घेत नाही. त्या मॅडमनं त्या पोलीस प्रशासकानं माझ्याशी काहीच सहकार्य केलं नाही आणि काहीच केलं. मला एकच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा. कुठली घटना होती? नेमकी काय घटना घडली होती? ही कुराड तांड्यातली घटना आहे आणि ते गुंडगिरी जो आरोपी आहे नाव काय? आकाश ठाकरे, त्याच्यावर बलात्कारचा पण केस आहे, चोरीचा पण केस आहे. तो पत्ताचा गँगवाला आहे. त्या गँगनं माझ्या घरी येऊन न काही गुन्हा असताना, माझं काही चुकी नसताना त्यांना घरी येऊन माझ्या मुलगाला चाकू मारून सरळ आथडं बाहेर काढून फेकून दिलं. दादा, तुमच्या मुलाचं नाव काय? हिनेश इंद्रजित तवर, 20 वर्षाचा मुलगा माझा. काय वाद झाला? वाद काहीच नाही, थोडा किरकोळ वादावरून, माझ्या भाऊच्या मुलगाच्या वादावरून झाला. ते बाहेर गावचा सूर्यवंशी म्हणून एक व्यक्ती पोलग्याचा वाद झाला. माझ्या गँगच्या माणसाला तुम्ही वाद का केला म्हणून चाकू मारून चालला गेला. 1.5 महिन्यापासून गावात मोकाट फिरतोय तरी पोलीस प्रशासन त्याला धरलं नाही आणि त्यांना अटकपूर्वी जामीन करून घेतले. काय मागणी? मला न्याय मिळावा पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, हे माझा न्याय आहे. याच्यामध्ये एकूण किती आरोपी आहे? 7 आरोपी आहे. नाव माहिती आहे? हो, हाय, नाव माहिती. तुम्ही आकाश राठोड, अंकुश राठोड, सुमित राठोड, गोपाल भील, आकाश ठाकरे, असे 7 आरोपी आहेत त्याच्यात. कुठल्या गावाची? कुराड तांड्यातली घटना आहे. तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आणि आउटपोस्टचे लवारा पोलीस स्टेशन, त्यांना माहित असते आरोपी कुठे, तरी त्यांना आरोपीला धरलेलं नाहीये. 1.5 महिन्यापासून मोकार त्या एरियामध्ये आरोपी फिरलं होतं तरी त्या पोलीस प्रशासनानं त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. माझी तेवढी मागणी, मला न्याय मिळावा. गृहमंत्रीला माझा हात जोडून विनंती आहे, खरोखर मला न्याय द्यावं. माझं नाव इंद्रजित महादू तवर. हिनेश इंद्रजित तवर. तुम्ही वडील आहेत, त्या मुलाचा मी वडील आहे. माझा मुलगा, मला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी आहे. माझा मुलगा बोलता, चित्रा बोलता. 307 कलमवर सुद्धा अटकपूर्वक झालेली आहे त्याला. ठीक आहे, बोला. काय सांगणार या ठिकाणी? आज तुम्ही या खासगी हॉस्पिटल समोर ठिय्या आंदोलन केलंय. काय मागणी आपली? काय नेमका प्रकार घडला? आम्ही रात्री, दादा माझ्या पोरगा रात्री चाकू टाकलं तेव्हा आम्ही पिपळगाव हरेश्वर मध्ये जमा झाले. बाया मॅडमने सांगले माझ्या पोराचे न्याय करा तुम्ही. मॅडमने सांगले तुम्हाला दवाखान्यामध्ये तुम्ही जा, मी पूर्ण कारवाई करीन. तो आजपर्यंत कारवाई केली नाही मॅडमनं. अशी माझी मागणी आहे. माझी पोरगाची हालत लई खराब आहे दादा. 2 वेळेस ऑपरेशन झालं. तुम्ही याच्यावर त्या मॅडमला असं सांगा की माझ्या पोराचे एवढी काय गुन्हा होतं, असं तुम्ही कारवाई केली नाही, असं माझं म्हणणं आहे. आरोपी बलात्कारचं बी केस आहे, चोरीचं बी केस आहे. कारवाईत दिरंगाई केली का पोलिसांनी? 100% हरगिजपणा केलं दादा. घरासमोर सुद्धा नाही आले पोलीस लोक आमच्या घरापुढे. माझ्या पोरी 15 दिवस दवाखान्यामध्ये होतं पण घरापुढे कोणी आले नाही. आरोपी पोलीस लोक आमच्या घरापुढे असं हे करायला, पंचनामा करायला सुद्धा नाही आले. 1 दिवस आले होते. 15 दिवसापासून कोणीच नाही आले घरादारापुढे. आमची मागणी एकच आहे, ते पोरगाला न्याय द्या, सजा द्या. माझ्या पोराले निर्दोष आहे करा, अटक व्हायला पाहिजे दादा, अशी मागणी. सर्व संसार माय वाया गेला दादा. सर्व सत्यानाश झालं. माझ्या घरचं 5-6 म्हशी होती, सर्व इकून टाकले, घर लावले दादा. आम्ही बँकावाल्याला घर सुद्धा लावून दिली मी ना माझ्या पोरगासाठी.
पहिले 15 दिवस 10 लाख रुपये लागले आणि आता 5-6 लाख रुपये लागतात दादा. मावशी नाव सांगा. कविता इंद्रजित तवर. दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे. हा, कारवाई व्हायला पाहिजे दादा पूर्ण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.